So once again, very warm welcome, very good morning and good afternoon to all of you. तर या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये काय काय डिस्कस केलं एका 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं की कंटिन्युअस स्पेक्ट्रम हा कसा ऑब्टेन करायचा. म्हणजे मेन आपलं जे टायटल होतं ते ॲटॉमिक स्पेक्ट्रा होतं. बरोबर आहे. हायड्रोजन ॲटमचा ॲटॉमिक स्पेक्ट्रा होतं. याच्यामध्ये कंटिन्युअस स्पेक्ट्रम कसा ऑब्टेन करायचा एकदम इझी आहे. यार याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं काय गोष्ट सांगितली. जर समजा एखाद्या मेटॅलिक ऑब्जेक्टला जर समजा तुम्ही हिट केलं तर काय करेल तो इमिट रेडिएशन. तो काय करेल रेडिएशन इमिट करेल. बट कशाचे ऑफ अ डिफरंट वेवलेंथचे रेडिएशन इमिट करेल. आणि त्याच्यानंतर त्याला जर समजा तुम्ही प्रिझम मधून पास केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस स्पेक्ट्रम भेटणार आहे. सो यालाच म्हणायचं कंटिन्युअस स्पेक्ट्रम. अँड सो म्हणजे आपण म्हणू शकतो की अशा पद्धतीने आपण कंटिन्युअस स्पेक्ट्रम हा ऑब्टेन करू शकतो. सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. त्याच्यानंतर आपण हायड्रोजन ॲटॉमिक स्पेक्ट्रम पण डिस्कस केलं. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या हायड्रोजन गॅसला आपण एखाद्या ग्लास ट्यूब मध्ये ठेवतो आणि त्याला आपण हीट करतो टू द हाय टेम्परेचर. त्याच्यानंतर काय होतं ऑफकोर्स सर्वांना माहित आहे तो पण काय करणार आहे रेडियंट एनर्जी रेडिएट करणार आहे आणि स्पेसिफिक वेवलेंथची तो रेडिएशन काय करणार आहे इमिट करणार आहे. जसं की 410, 434, 486 आणि 656. अरे या ठिकाणी एम झालंय बघा, मिस्टेक झाली. या ठिकाणी नॅनोमीटर मी तुम्हाला सांगितलं होतं बट या ठिकाणी मी एम लिहिलेलं आहे आणि नॅनोमीटरला आपण एम लिहितो. बघा बरं तुमच्या वहीमध्ये हे करेक्शन आहे का. आणि असेल तर मला येस म्हणा किंवा नसेल तर नो म्हणा. नो सर. ओके तुम्ही नॅनोमीटर लिहिलं ना. ओके Yes, sir. क्या बात है यार, आप तो बढ़िया है, आप तो हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यानंतर बघा आता या रेडिएशनला राजनो आपण काय केलं प्रिझम मधून पास केला. ही सर्व गोष्ट सर्वांना माहित आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही स्पेसिफिक वेवलेंथच भेटलेले आहेत. त्याच्यामुळे आपण याला काय म्हणलेलं आहे यस काय म्हणलेलं आहे इमिशन लाईन्स म्हणलेलं आहे. ओके आणि काही वेवलेंथ आपल्याला युव्ही रिजनच्या भेटलेल्या आहेत, काही इन्फ्रारेडच्या भेटलेल्या आहेत आणि काही आपल्याला लॉंगरच्या भेटलेल्या आहेत. ओके आणि त्याच्यानंतर 1-2 पॉईंट होते आणि आपण एक फॉर्म्युला लिहिलता रेडबर्गचा फॉर्म्युला लिहिलता फॉर दी हायड्रोजन ॲटम लिहिलता. ओके सो आता हा जो नोटचा पार्ट आहे मी तुम्हाला आज 3:15 वाजता सेंड करतो. आणि त्याच्यानंतर आपण स्टेट द लिमिटेशन्स ऑफ दी बोर्स ॲटॉमिक मॉडेल याच्यामध्ये 4 आपण लिमिटेशन बघितले होते. कोणकोणते होतं की बोर्स बाबांनी फक्त हायड्रोजन ॲटम साठी स्टडी केलं. म्हणजे आपल्याला फक्त ॲटॉमिक स्पेक्ट्रम ऑफ द हायड्रोजन ॲटम आणि हायड्रोजन लाईक ॲटमचाच फाइंड आउट करता येतो, ऑब्झर्व करता येतो. बाकीच्या एलिमेंटचा किंवा बाकीच्या ॲटमचा आपल्याला फाइंड आउट करता येत नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं जर समजा इंटेन्सिटी व्हॅरी होत असेल आणि ऑफकोर्स होते तर या ठिकाणी व्हॅरिंग जी इंटेन्सिटी आहे इट कुड नॉट एक्सप्लेन बाय द बोर्स ॲटॉमिक मॉडेल. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इट डज नॉट एक्सप्लेन वाय ऑर्बिट्स ऑफ इलेक्ट्रॉन टेकन ॲज सर्क्युलर. म्हणजे इलेक्ट्रॉनचे जे ऑर्बिट आहेत ते सर्क्युलरच का घेतलेले आहेत. इलेक्ट्रिकल ऑर्बिट बी पॉसिबल होते यार पण त्यांनी घेतले नाहीत. मग हे का नाही घेतलं हे पण त्याचं काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतर इट डज नॉट कन्सिडर वेव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रॉन. कारण की त्यांनी फक्त इलेक्ट्रॉनला काय केलेलं आहे इलेक्ट्रॉनला फक्त त्यांनी पार्टिकल नेचरचं कन्सिडर केलेलं आहे. इलेक्ट्रॉन हा वेव्ह नेचर म्हणून पण बिहेव करतो आणि हे पुढे डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टनी शोधून काढलेलं आहे. आणि डी ब्रॉग्लीचं जी हायपोथिसिस आहे 2 मार्काचा क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके सो दीज आर द थिंग्स विच वी हॅव डिस्कस्ड इन आवर लास्ट लेक्चर. ओके त्याच्यानंतर क्वेश्चन लिहा. आता आपल्याला डी ब्रॉग्ली हायपोथिसिस बघायचं आहे. एकदम इझी आहे क्वेश्चन. ओके व्हॉइस इज ब्रेकिंग. स्टार्टेड द रेकॉर्डिंग. तर क्वेश्चन लिहून घ्या. 2 मार्काचा क्वेश्चन आहे. डी ब्रॉग्ली हायपोथिसिस आहे, एकदम इम्पॉर्टंट आहे. कधी कधी विचारला जाऊ शकतो, एवढे बी इम्पॉर्टंट नाहीये, एकदम इम्पॉर्टंट आहे म्हणजे. सो राईट ऑन द क्वेश्चन. सो हिअर इज द क्वेश्चन. एक्सप्लेन हाऊ कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह. एक्सप्लेन हाऊ कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह. इलेक्ट्रॉन ॲज अ वेव्ह म्हणजे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर करता. ओके वेव्स gives some theoretical basis for the gives some theoretical. explain how considering electron as a wave म्हणजे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर करता gives some theoretical. okay gives some theoretical basis for the second basis
for the second postulate of Bohr's model. Second postulate of Bohr's model. Okay, Bohr's model. म्हणजे जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं, काय केलं, जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं, तर या ठिकाणी त्यांनी काय म्हणले, विच गिव्ह सम थेरोटिकल बेसिस फॉर दिस सेकंड पॉच्युलेट ऑफ दी बोर्स मॉडेल. म्हणजे या ठिकाणी बोर बाबाचा जो सेकंड पॉच्युलेट आहे त्याचं आपल्याला काही थेरोटिकल प्रूफ भेटतं का, असं त्यांचं म्हणणं आहे. येस, ऑफकोर्स भेटतं, आणि हे त्यांनी कसं भेटतं हे आपल्याला एक्सप्लेन करायला सांगितलेलं आहे. ओके, आता याला ऑर मध्ये राजांनो कशा पद्धतीनं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, ऑर मध्ये लिहा, काही कंजूशी करू नका, मस्त पैकी सेपरेट लाईन मध्ये या ठिकाणी काय करा, ऑर टाका. यस, जाऊ द्या यार, एक ओळ गेली तर गेली, काय हरकत नाही, पण असं मस्त झकास दिसलं पाहिजे बघा, बरं कसं दिसतंय असं मस्त पैकी. हा, त्याच्यानंतर ऑर मध्ये याला क्वेश्चन लिहा, एक्सप्लेन बोर सेकंड पॉस्ट्युलेट. एक्सप्लेन Bohr's second postulate. Bohr's second postulate on the basis of de Broglie hypothesis. Postulate on the basis of de Broglie hypothesis. ओके, चला ठीक आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला असं काही हेलिकॉप्टर सारखा आवाज येतोय का? यस, हेलिकॉप्टर सारखा आवाज येतोय का? नो सर. अरे हेलिकॉप्टर नाहीये, फॅन आहे. चला ठीक आहे, कूलर आहे, कूलर लावलेला आहे. तर बघा आता क्वेश्चनचा मिनिंग जाणून घेऊया. सो दिस वॉज द जोक. ओके, या ठिकाणी बघा क्वेश्चन काय आहे, एक्सप्लेन हाऊ कन्सिडरिंग इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह. जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं आणि हा ड्रॉबॅक होता, हे लिमिटेशन होतं, कुणाचं, बोरचं लिमिटेशन होतं बघा, इट डज नॉट कन्सिडर वेव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रॉन. त्यांनी इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं नव्हतं. बट जर समजा क्वेश्चन मध्ये काय दिले, जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं, तर या ठिकाणी आपल्याला काही थेरॉटिकल बेसिस भेटतं का, किंवा काही थेरॉटिकल प्रूफ भेटतं का बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटचं. किंवा त्यांनी म्हणलंय ऑर मध्ये क्वेश्चन विचारलंय बघा, एक्सप्लेन बोर सेकंड पॉस्ट्युलेट ऑन द बेसिस ऑफ डी ब्रॉग्ली हायपोथेसिस. तर डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टने एक हायपोथेसिस मांडलं, एक स्वतःची थेरी मांडली, आणि त्या थेरीचा युज करून आपण म्हणजे त्यांनीच डिराईव्ह केलेलं आहे, बोरचं सेकंड पॉस्ट्युलेट डिराईव्ह कसं केलेलं आहे ते त्यांनी आपल्याला एक्सप्लेन करून दाखवायला सांगितलेलं आहे. ओके, आय होप सर्वांना क्वेश्चनचा मिनिंग समजला असेल. यस, सर्वांना समजला मिनिंग क्वेश्चनचा? येस सर. ओके, व्हेरी गुड, दॅट्स ग्रेट. आता बघा या ठिकाणी याची काही फिगर ड्रॉ केली तरी चालेल किंवा नाही ड्रॉ केली तरी चालेल. तर एक सर्कल आहे, सर्कल म्हणजे आपलं काही सर्कल नाहीये, हे ऑर्बिट आहे. व्हॉइस परत ब्रेक होतोय. एक मिनिट, रेकॉर्डिंगला मी पॉज करतोय. ओके, तर बघा या ठिकाणी पेन चेंज करू, ब्लॅक कलर घेऊ, चला मस्त पैकी. सो दिस इज द सर्कल मीन्स द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन या ठिकाणी आहे. मग डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं काय आहे की हा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरतोय, बट तो ऍज अ वेव्ह आहे. म्हणजे तो जस्ट असा रिव्हॉल्व होत नाहीये, तो या ठिकाणाहून इथं जातोय, इथून इथं जातोय, इथून इथं जातोय, इथून इथं जातोय, इथून फायनली इथं येतोय. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हा इलेक्ट्रॉन हा डबल इथून इथं जातोय, डबल इथून इथं येतोय, डबल इथून इथं जातोय, डबल इथून इथं येतोय, डबल इथून इथं जातोय, आणि डबल इथं येतोय. म्हणजे एक प्रकारची स्टँडिंग वेव्ह या ठिकाणी जनरेट होत आहे. आता बघा स्टँडिंग वेव्ह काय असतं, काही नाही, फिगर कुठे गेली, याला थोडं वर घेतो. ओके, आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन जो आहे तो फक्त जस्ट राजन असा रिव्हॉल्व होत नाहीये, तो असा वेव्ह पद्धतीनं, म्हणजे असा वेव्ह टाईप इकडून तिकडं इकडून तिकडं तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये काय होतोय, रिव्हॉल्व करतोय, असं डी ब्रॉग्ली सायंटिस्टच्या डी ब्रॉग्ली नावाचा सायंटिस्ट होता, त्याचं म्हणणं होतं. मग त्याच्यानुसार बघा या ठिकाणी आता ही जी वेव्ह आहे ती काय आहे, ऍज अ स्टँडिंग वेव्ह आहे. याला काय म्हणायचं, स्टेशनरी वेव्ह म्हणायचं. आता स्टँडिंग वेव्ह काय असतं आणि स्टेशनरी वेव्ह काय असतं, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये 6 नंबरच्या चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह नावाचा एक कन्सेप्ट आहे, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. स्टेशनरी वेव्हचा अर्थ एवढाच होतो, तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा
की स्टेशनरी म्हणजे काय, त्याची काही हालचाल नाहीये, स्थिर आहे. बरोबर आहे. मला सांगा, तुम्ही शाळेमध्ये असताना इस्टॉप खेळलाय का? इस्टॉप खेळला असेल, ऑफकोर्स. इस्टॉप म्हणायचं. स्टॅच्यू सॉरी, स्टॅच्यू खेळला असेल, ऑफकोर्स. येस सर. हा, ठीक आहे. जर समजा एखाद्या मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला तुम्ही स्टॅच्यू म्हणलं, तर तो काय करायचा, स्टेशनरी म्हणजे ज्या पोझिशन मध्ये आहे त्याच पोझिशन मध्ये थांबायचा, म्हणजे स्थिर पोझिशन मध्ये थांबायचा. मग तसंच या ठिकाणी जी वेव्ह फॉर्म झालेली आहे ती वेव्ह प्रोग्रेसिव्ह नाहीये, ती कोणती आहे, स्टेशनरी आहे, असं डी ब्रॉग्ली नावाच्या सायंटिस्टचं म्हणणं होतं. ओके, चला ठीक आहे. आता डायरेक्टली बघा, याचं डिस्क्रिप्शन थोडं लिहूया आपण. डी ब्रॉग्ली कन्सिडर्ड इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह. डी ब्रॉग्लींनी काय केलं, इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं. ठीक आहे, या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहितो मी. डी ब्रॉग्ली कन्सिडर्ड, त्यांनी काय कन्सिडर केलेलं आहे, कन्सिडर्ड इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह. कन्सिडर इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह. इलेक्ट्रॉनला त्यांनी वेव्ह कन्सिडर केलेला आहे, इलेक्ट्रॉनला त्यांनी पार्टिकल कन्सिडर केलेलं नाहीये. आणि बोर बाबाची ही सर्वात मोठी चूक होती, कारण की बोर बाबांनी फक्त पार्टिकल नेचरच कन्सिडर केलं, कारण की इलेक्ट्रॉन हे ड्युएल नेचरचं आहे. इलेक्ट्रॉन हा वेव्ह नेचर बी आहे आणि पार्टिकल नेचर बी आहे. ओके, या ठिकाणी डी ब्रॉग्लीने काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉनला वेव्ह कन्सिडर केलेला आहे. ओके, सो त्याच्यानंतर बघा, व्हेन इट रिव्हॉल्व्स, म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे, व्हेन इट revolves around the nucleus, it forms a standing wave. तर जेव्हा तो राजांनो न्यूक्लियसच्या अराउंड तो घुमणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे, दिस इज द न्यूक्लियस, सो इट फॉर्म्स अ स्टँडिंग वेव्ह. तर त्या ठिकाणी तो काय करत आहे, स्टँडिंग वेव्ह फॉर्म करत आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं आणि तेच मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा, द लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन शुड बी अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ. आता ही प्रॉपर्टी जी आहे ती स्टँडिंग वेव्हची आहे. म्हणजे जर समजा एखादी स्टँडिंग वेव्ह असेल आणि स्टँडिंग वेव्हची जी लेंथ असते, ती राजांनो काय असते, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ असते. ओके, या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन जो आहे तो कम्प्लीट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय. हा सर, म्हणजे इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन द सर्क्युलर ऑर्बिट. ओके, and which is equals to, that is the length of the orbit, which is equals to काय असतं, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ असतं. आणि हे का असतं, हे फक्त असतं म्हणून लक्षात ठेवा. आणि हे का असतं, आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये जेव्हा आपण स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह नावाचा कन्सेप्ट डिस्कस करूया, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये या गोष्टी कळतील. ओके, फक्त तुम्ही आता एवढं लक्षात ठेवा की लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ. ओके, सो त्याच्या खाली तुम्हाला लिहायचंय, the length of orbit of electron should be an integral multiple of wavelength. ओके, आता जस्ट याला काय करतो मी, मॅथमॅटिकल भाषेमध्ये खाली मांडतो. सो या ठिकाणी मला सांगा, लेंथ ऑफ ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन म्हणजे या ऑर्बिटची लेंथ किती असते रे. एक सर्कल आहे, त्या ऑर्बिटची लेंथ इक्वल्स टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मी लिहू शकतो का, कारण एक इलेक्ट्रॉन आहे तो त्याच पोझिशनला येतोय, म्हणजे ते एक सर्कल कम्प्लीट करतोय. त्या सर्कलची लेंथ म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल मी लिहू शकतो का, यस लिहू शकतो. दॅट इज याला मी 2πr लिहू शकतो, विच इज इक्वल टू काय आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ द वेव्हलेंथ. जर समजा रेडियस ऑफ द ऑर्बिट आर्यन असेल तर वेव्हलेंथ तर मला या ठिकाणी सांग, लेंथ ऑफ द ऑर्बिट ऑफ द इलेक्ट्रॉन दॅट इज द सर्कल. ओके, लेंथ ऑफ द सर्कल इक्वल्स टू सर्कम्फरन्स असतं का, Yes, sir. यस, दॅट इज द 2πr लिहू शकतो, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. Yes, sir. ओके, त्याच्यानंतर आता हा जो एन आहे, एन इकडे मल्टिप्लिकेशनला आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशनला जाईल, सर्वांना ही गोष्ट माहित आहे. ओके, सो या ठिकाणी 2π इंटू rn अपॉन n. ओके, विच इज इक्वल्स टू लॅम्डा n. यस, व्हेरी गुड.
ओके, आता याला काय करा, याला द्या इक्वेशन नंबर 1 नाव. आता त्याच्यानंतर एक गोष्ट मला सांगा, कोणती गोष्ट सांगता? बट ओके, लॅमडा एन म्हणजे काय असतं? डी ब्रॉगली वेव्हलेंथ असतं, आणि लॅमडा म्हणजे डी ब्रॉगली वेव्हलेंथ असतं. मग लॅमडाचा फॉर्म्युला काय रे? डी ब्रॉगली वेव्हलेंथ. आपण 14 नंबरच्या चॅप्टर मध्ये बघितलं होतं. डी ब्रॉगली वेव्हलेंथ विच इज इक्वल टू काय असतं? एच अपॉन एम व्ही असतं. बरोबर आहे, हा फॉर्म्युला आपण बघितला होता. डी ब्रॉगली वेव्हलेंथ विच इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही बघितला होता. यस, आठवले सर्वांना? सो विच इज इक्वल टू एच अपॉन एम व्ही म्हणजे काय असतं? लिनियर मोमेंटम असतं. याला आपण पी घेऊ शकतो, आणि nth ऑर्बिट असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही पीएन घेऊ शकता. यस, इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. गुड. त्याच्यानंतर आता पहिले बघा, फ्रॉम इक्वेशन 1. ओके, गौर से देखिए इस इक्वेशन को. फ्रॉम इक्वेशन 1 या लॅमडा यांच्या ठिकाणी मी याच्या अपॉन पी एन पुटअप करू शकतो का रे? ऑफकोर्स. तो या ठिकाणी काय येणार आहे? 2 पाय आर एन अपॉन एन. आता या लॅमडा यांच्या ठिकाणी मी एच अपॉन पी एन पुटअप केलेला आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी काय करतो, हा जो एन आहे या एन ला मी इकडे शिफ्ट करतो, आणि हा जो पीएन आहे या पीएन ला मी इकडे शिफ्ट करतो. सो फायनली काय येणार आहे? 2 पाय आर एन इंटू पीएन विच इज इक्वल टू काय येणार आहे? एन इंटू एच येणार आहे. आता हे जे 2 पाय आहे राजांनो, 2 पाय इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यानंतर डिवायडेशन मध्ये जाईल. ऑफकोर्स सर जाईल. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? दिस इज द आर एन इंटू पीएन विच इज इक्वल टू काय येणार आहे? एन एच अपॉन 2 पाय येणार आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आता मला माहित नाही तुमचं आता बेसिक किती पक्का आहे, तर प्रोडक्ट ऑफ द रेडियस दॅट इज द प्रोडक्ट ऑफ द डिस्टन्स इंटू द लिनियर मोमेंटम, किंवा रेडियस इंटू द लिनियर मोमेंटम, दिस इज द अँग्युलर मोमेंटम असतं. सो एल इक्वल्स टू काय येणार आहे? या ठिकाणी एन एच अपॉन 2 पाय येणार आहे. मला सांगा, बोर बाबाचं सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं रे? हेच होतं का? द अँग्युलर मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन revolves around the nucleus is the integral multiple of the h upon 2 pi होतं का? That is the L equals to NH upon 2 pi होतं का? Yes, yes or no? Yes, sir. Yes. मग या ठिकाणी बेटा आपण प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही इलेक्ट्रॉनला ऍज अ वेव्ह नेचर जरी कन्सिडर केलं, तरी पण या ठिकाणी बोर बाबाचं सेकंड पॉस्ट्युलेट प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण सांगू शकतो की इलेक्ट्रॉन हा फक्त पार्टिकलच नाहीये, तो वेव्ह म्हणून पण बिहेव करू शकतो. ओके, आणि ऍज अ स्टँडिंग वेव्ह म्हणून पण बिहेव करू शकतो. ओके, चला ठीक आहे. मला वाटतं हा पार्ट तुम्हाला लिहून घेण्याची गरज आहे. स्टार्टिंग पासून आता ही डायग्राम ड्रॉ केली तरी चालेल, किंवा नाही ड्रॉ केली तरी चालेल. सो दिस इज द स्टँडिंग वेव्ह and this is the electron. Okay, तर या ठिकाणी हा इलेक्ट्रॉन आहे, नेगेटिव्ह चार्ज, and this is the nucleus. याला ON म्हणू नका, नाहीतर ON म्हणतात. दिस इज द न्यूक्लियस. ओके, या ठिकाणी देतो, बिकॉज न्यूक्लियस इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर्ड टू द साइज ऑफ द ऍटम. आपण बघितलेलं आहे. या सर्वांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजलं का? Yes, sir. Yes, sir. यस, व्हेरी गुड. तर लिहून घेता, याची स्क्रीनशॉट घेता, काय करता? Screenshot घेतो sir. Screenshot घेतो, sir. हा चालतंय, स्क्रीनशॉट घ्यायचं. तुम्हाला काय करायचंय बघा, दिस इज बोर सेकंड पॉस्ट्युलेट. हे जस्ट तुम्हाला एक लाईन लिहायची आहे, कारण की शेवटी जरा कसं आहे, शेवट गोड झाला पाहिजे ना. ओके, सो त्याच्यानंतर लिहा, दिस इज सेकंड पॉस्ट्युलेट. दिस इज सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ बोर. दिस इज सेकंड पॉस्ट्युलेट ऑफ द बोर. आणि या ठिकाणी तुम्ही काय म्हणू शकता? हेन्स प्रूव्ड. ओके, तुम्ही प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की म्हणजे जर समजा इलेक्ट्रॉन ऍज अ वेव्ह कन्सिडर केलं, तरी पण या ठिकाणी बोर बाबाचं सेकंड पॉस्ट्युलेट प्रूव्ह झालेलं आहे. हे तुम्ही फायनली प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. या सर्वांना व्यवस्थित चांगलं समजलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करूया, याच्यानंतरचं एक डेरिव्हेशन आहे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. ते थोडं मोठं आहे, आणि ते आपण आता उद्या डिस्कस करूया. ओके, या ठिकाणी आपण थांबू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला संध्याकाळपर्यंत फॉर्म्युल्याची लिस्ट येईल. म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे, पहिल्या चॅप्टरच्या फॉर्म्युल्याची लिस्ट येईल. तर सर्वांनी पहिल्या चॅप्टरचे फॉर्म्युले जे आहेत ते पाठ करायचे, आणि फॉर्म्युल्यासाठी सेपरेट नोटबुक करायची आहे. सेपरेट नोटबुक केली का फॉर्म्युल्यासाठी सर्वांनी? Yes, sir. ओके, यस, व्हेरी गुड. तर मग ठीक आहे, तुम्हाला संध्याकाळी मी सेंड करतो. Okay, sir. Yes, ओके, sir. यस, आणि Notes सर पाठवा, ह्या sir. लेसनचे PDF
हा येस येस, या लेसनची जी पीडीएफ आहे मी तुम्हाला बघा, आता टाइम किती झाला तुमच्या घडीमध्ये? 2:10. 2 वाजून 8 मिनिटं. 2 वाजून 8 मिनिटं, कुणाची मागे असेल कुणाची पुढे असेल. तर तुम्हाला मी 2:15 पर्यंत या चॅप्टरच्या नोट्सनी सेंड करतो, लगेच स्कॅन करतो आणि तुम्हाला सेंड करतो 3:15 3:30 पर्यंत. ओके सर. ओके सर. ओके, याच्यानंतर फक्त आपलं एकच लेक्चर होणार आहे या चॅप्टरचं आणि आपलं चॅप्टर एंड होईल. ओके, याच्यानंतर आपण न्यूमरिकल स्टार्ट करूया. ओके सर. ओके, यस, बाय बाय टू ऑल ऑफ यू. बाय सर. यस, बाय बाय. बाय सर.